श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणो, आज मी तुरीच्या शेंगाची आमटी करणार आहे। त्याचे साहित्य बघूया। तुरीच्या शेंगा सोलून घेतल्यात, लसूण, खोबरं, कांदा एक चिरून, कोथिंबीर आणि हिरवी मिरची। सर्वात अगोदर थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये आपण थोडासा लसूण घालूया, थोड्या हिरवी मिरच्या छान तेलात परतून घ्यायच्या। परत तुरीचे दाणे सोललेले ते पण एक वाटी, ते पण टाकून मस्त मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे। बघा थोडंसं खोबरं घेतले, ते पण परतून घेऊया। बघा छान परतले गेले सगळे साहित्य। मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे। जास्त तेलाची पण गरज लागणार नाही आमटीला। मिक्सरला बारीक करायचे। थोडीशी कोथिंबीर घातली, थोडंसं अद्रक घातले, एकदम बारीक करून घेणार आहे। आणि थोडंसं परत पाणी घालून परत फिरून घेणार आहे। कढई पण तोपर्यंत गरम होतीये। तेल घालूया फोडणीपुरतं। बघा ह्या आमटीला जास्त तेलाची सुद्धा गरज लागणार नाही, थोड्या तेलात अगदी होणारी भाजी आमटी आहे। जिरे मोहरी घालूया, कांदा घालूया, छान परतून घ्यायचा। बघा छान परतला गेला। थोडीशी कोथिंबीर घातली मी, थोडी हळद घालूया, धना पावडर, गरम मसाला घातलाय, कांदा लसूण मसाला आहे। छान तेलात मसाले परतून घ्यायचे, जे पातळ करून घेतले आपण मिक्सरच्या भांड्यात तुरीचे दाणे वगैरे। बघा चल हवं जेवढं लागेल तेवढं पाणी घालायचं, गरम पाणी घालायचं। छान एक दोन उकळी आणणार आहेत। चला मीठ घालूया थोडं चवीनुसार, थोडी कोथिंबीर घातली, छान 2-4 उकळ्या आणायच्या। ही तुरीच्या शेंगाची इतकी छान आमटी लागते ना, भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत। नक्की करून बघा, कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू